नमस्कार. मीनाच तडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघूया मस्त अशी मशरूम बिर्याणी. बिर्याणी म्हटलं की भात वेगळा, भाजी वेगळी असं करून मग आपण त्याला दम देतो. पण मशरूम बिर्याणी एकदम सोपी बिर्याणी आहे. जगातली सगळ्यात सोपी बिर्याणी म्हटलं तरी चालेल आणि व्हेज लोकांसाठी खास असा नजराणा मी घेऊन आलेली आहे. जर तुम्ही चॅनलवरती अजूनही नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कारण आपण आता जाणार आहोत थेट आपल्या किचनमध्ये आणि बघणार आहोत याची रेसिपी. मशरूम बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 200 ग्राम मशरूम. 200च्या ऐवजी तुम्ही 400 ग्राम सुद्धा मशरूम इथे वापरू शकता. तर इथे मी हे पाण्यात ठेवले होते. चांगले अर्धा तास पाण्यामध्ये ठेवल्यानंतर बाहेरून हे चोळून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता पाणी खूप घाण असं पाणी निघलेलं आहे. तर याची जी मळ असते ती त्या पाण्यामध्ये उतरते. आता हे मशरूम आपण एक एक करून सोलून घ्यायचे आहेत. बरेच लोक जर तुम्ही बघितलं तर हे मशरूम असे पील करत नाहीत. पण माझं असं म्हणणं आहे की हे एकतर बॉक्समध्ये असतात. त्यामुळे त्याला एक कुबटपणा आलेला असतो, थोडंसं चिकटपणा आलेला असतो. तो निघण्यासाठी आपण कधी हे पील करून घेतलेले चांगले. हा जो देठ मी काढते हा सुद्धा आपण बिर्याणीमध्ये वापरणार आहोत. आता तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये हे कट करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मॅरिनेशनसाठी मी घातलेलं आहे 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धने जिरे पावडर. तर गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये अजून आपल्याला काही गोष्टी घालायच्या आहेत. तर इथे मी बारीक चिरलेला पुदिना घेतलेला आहे साधारण 2 ते 3 चमचे. अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आणि तळलेला कांदा. बिर्याणी म्हटलं की आपल्याला तळलेला कांदा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर अर्धी वाटी तळलेला कांदा इथे घातलेला आहे मी. आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया. तुम्ही जर बघितलं तर इथे दही, लिंबू मी काहीही वापरलेलं नाही आहे. हे मॅरिनेशनसाठी आपण थोडा वेळ ठेवून देऊया आणि बिर्याणीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया. एक मोठा चिरलेला कांदा, एक हिरवी मिरची, तुम्ही 2 सुद्धा वापरू शकता. 1 चमचा आलं लसूण पेस्ट. पेस्ट नसेल तर तुम्ही आलं आणि लसूण इथे वापरू शकता. थोडंसं ओलं खोबरं, अगदी मूठ भरेल इतपत आणि भरपूर अशी कोथिंबीर. त्याचबरोबर थोडीशी पुदिन्याची पानं आपण याच्यामध्ये घेतलेली आहेत. आता याची आपण पाणी न घालता छान पेस्ट बनवून घेऊया. इथे मी काही कढीपत्त्याची पानं सुद्धा वापरलेली आहेत. तुम्ही बघू शकता पेस्ट एकदम मस्त तयार झालेली आहे. इकडे हा बासमती तांदूळ मी अर्धा तास भिजत ठेवला होता. आता याला पाणी काढून घ्यायचंय आपल्याला. तर पॉलिश्ड तांदूळ होता त्यामुळे मी एकदाच धुतला आणि त्याच्यानंतर हा असा भिजवत ठेवला होता. तर त्यानंतर हा मी नितळून घेतलेला आहे. आता आपण बिर्याणी बनवायला घेऊयात. तर बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी कढई ठेवलेली आहे. कुकर किंवा कोणतंही भांडं न घेता आपण कढईमध्ये डायरेक्ट बिर्याणी बनवत आहोत. तेलामध्ये थोडंसं तूप घातलं. त्यामध्ये हिरवी वेलची, काळी वेलची, बदाम फूल, काळे मिरे, त्याच्यानंतर लवंगा 4 ते 5, थोडीशी जावित्री, दालचिनी तुम्ही बघू शकता इथे मी घेतलेली आहे आणि तमालपत्र किंवा तेजपत्ता तुम्ही म्हणता. तर हे खडे मसाले आपण तेलामध्ये घालायचे आहेत. बिर्याणीला जी जास्तीत जास्त चव येते ती फक्त आणि फक्त या खड्या मसाल्यांमुळे येते. आणि आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती सुद्धा आता मी याच्यामध्ये घातलेली आहे. तर पेस्ट अगदी 1 मिनिटामध्ये पेस्टला चांगलं तेल सुटतं. तर त्याच्यामध्ये आपण लगेचच घालणार आहोत एक बारीक चिरलेला टोमॅटो. तर टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आणि एक छोटी वाटी मटर घेतलेले आहेत मी. मटरमुळे आपल्या बिर्याणीला खूप छान टेस्ट येते. अगदी सुटसुटीत रेसिपी आहे. घरी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता. आता बघा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं जे मशरूम आहे ते घालणार आहोत. तर मशरूम घातल्यानंतर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम मी अगदी मध्यमच ठेवलेली आहे. आणि कढईमध्ये सुद्धा ही जी बिर्याणी आहे खूप छान तयार होते. आणि इथे मशरूमला थोडंसं पाणी सुटण्यासाठी मी याच्यावरती झाकण ठेवून
2 ते 3 मिनिटं याला चांगलं वाफवून घेते. तर याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया. साधारण 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघा, मशरूमला छान पाणी सुटलेलं आहे. खूप जास्त जर पाणी असेल तर थोडंसं तुम्ही पाणी इथे आटवून घेऊ शकता. इथे आपले मशरूम बऱ्यापैकी ड्राय आहेत. सो याच्यामध्ये मी भिजवलेले तांदूळ घालते. तर हे तांदूळ भिजवून मी निथळून घेतले होते. तुम्ही इथे बघू शकता. आता हे तांदूळ आणि मसाले आपण छान मिक्स करून घ्यायचे. गॅसची फ्लेम आपण अजिबात वाढवायची नाही. मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे. तांदूळ आणि मसाले छान एकजीव झाले किंवा एकत्र झाले, की त्यामध्ये आपण उकळून घेतलेलं पाणी घालणार आहोत. तर हे पाणी आपण जितके तांदूळ आहेत त्याच्या बरोबर डबल पाणी घेतलेलं आहे. तर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि याला छान मोठ्या गॅसवरती उकळी आणायची आहे, झाकण न लावता. आता उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता, आपले मशरूम जे आहेत ते वरती तरंगत आहेत. तर आपण ह्या स्टेपला सगळे मसाले, सगळा भात व्यवस्थित हलवून घ्यायचा, जेणेकरून सगळे मशरूम आणि मसाले सगळे व्यवस्थित इव्हनली मिक्स होतील. कुठेही कमी मसाले किंवा जास्त भाज्या असं न राहता अगदी इव्हनली सगळं पसरलं जाईल अशा पद्धतीने. आता गॅस एकदम बारीक करून त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. तर अगदी बारीक गॅसवरती आपण बिर्याणी मस्त अशी मुरवून घ्यायची आणि असं बारीक गॅसवरती शिजवल्यामुळं बिर्याणीला छान दम लागतो. कुकरमध्ये जर तुम्ही केली तर पटकन 3 शिट्ट्यांमध्ये हे होऊन जाते. आता इथे मी केसर घातलेलं दूध जे आहे ते याच्यामध्ये घालते. याच्यामुळे बिर्याणीला वास खूप छान येतो आणि बिर्याणीची जी ऑथेंटिक टेस्ट आहे ती याच्यामुळे वाढते. आता गॅस मी अजून बंद केलेला नाहीये, तरी पण आपण जो राईस आहे, तो थोडासा आलटून-पालटून घ्यायचा किंवा त्यामध्येच चमचा फिरवून घ्यायचा आणि याला अजून 2 मिनिटं असंच वाफ येण्यासाठी ठेवून द्यायचं. तयार आहे आपली मशरूम बिर्याणी. याला मी कोथिंबीर आणि तळलेल्या काजूनी छान गार्निश केलेलं आहे. घरी जेव्हा पाहुणे येतात किंवा कोणतीही पार्टी असते, तेव्हा तुम्ही ही बिर्याणी नक्की ट्राय करू शकता. याच्यासोबत दही किंवा रायता तुम्ही सर्व्ह करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मोकळी, अगदी सडसडीत अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे. वास तर खूप मस्त येतोय. सो आजच तुम्ही ही बिर्याणी तयार करा आणि कशी झाली ते कमेंट करून मला सांगायला अजिबात विसरू नका. आणि छान-छान रेसिपीसाठी मीना सडकला नक्की